मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातली आहे. नारायण राणे यांची उमेदवारी आज जाहीर होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून प्रथमच भाजप हा उमेदवार आपला देणार आहे. नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना या ठिकाणी रंगणार आहे. उद्या अखेरच्या दिवशी नारायण राणे अर्ज दाखल करतील अशी माहिती कळते आहे. ठिकाणी आता उमेदवारांचे अर्ज भरण्याची सुरुवात झाली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी नारायण राणे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेऊया. ओम, अखेर नारायण राणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे आणि उद्या उमेदवारी अर्ज ते भरतायत. कशा पद्धतीचं नेमकं शक्ती प्रदर्शन असेल यावेळेला अर्ज भरताना? अगदी बरोबर आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव जवळपास भाजप आणि महायुतीचे उमेदवार म्हणून निश्चित झालेलं आहे. त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा आता होणं बाकी आहे. शक्ती प्रदर्शनाचा जर विषय सांगितला तर उद्या नारायण राणे हे आपला अर्ज दाखल करतील आणि अपेक्षित अशी गोष्ट आहे की मुख्यमंत्र्यांसह इतर महत्वाचे नेते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील या वेळेला उपस्थित राहतील. कारण नारायण राणे एक हेवीवेट उमेदवार आहेत. भाजप आणि महायुतीचे एक मोठे नेते आहेत. त्यासोबतच कोकणामधली राणे विरुद्ध ठाकरे ही जी लढाई आहे त्या लढाईचा पुढचा अंक या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा जो अर्ज भरण्याची जी काही वेळ असणार आहे त्यात खूप मोठं शक्ती प्रदर्शन भाजप आणि महायुती करणार आहे. हे जवळपास निश्चित आहे. अर्जाबाबतची जी आधीची प्रक्रिया आहे ती जवळपास भाजप आणि इतर मंडळींकडनं पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यामुळे उद्याचा औपचारिकतेचा जो मार्ग आहे तो शिल्लक आहे आणि त्यानंतर खरी लढाई ही मैदानात सुरू होईल. त्यामुळे आता राणे कशा प्रकारे या सगळ्या लढाईमध्ये उतरतायत हे पाहणं महत्वाचं असेल. ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.